दुपारच्या रखरखत्या रणरणत्या उन्हामध्ये अगदी क्रिकेटचा आनंद लुटण्याकरिता आलेल्या माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करतो. चला जाऊया दुसऱ्या मॅच कडे, ज्या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टिवरी संघाने घेतला. फलंदाजी करण्याकरिता पाय संघाला आमंत्रित केलंय. तर चला, वेळ इथून मात्र घालवायचं नाहीये. मला वाटते 5 षटकांची लढत असणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले, पहिलं षटक, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू बाहेर, असे या मैदानाचे काही नियम. आणि पुन्हा एकदा पंच दोन्ही कर्णधारांना सुचवा की जर चेंडू गहाळ झाला किंवा चेंडू जर ओला झाला तर कोणत्याही षटकामध्ये असो नवीन चेंडू देण्यात येईल. टिवरी आणि पाये दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे, कारण आपण पहिल्या दिवसामध्ये आहोत. तेवढेसे जुने चेंडू आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. त्यामुळं जर चेंडू गहाळ झाला किंवा चेंडू पाण्यामध्ये गेला तर आपल्याला नवीन चेंडू उपलब्ध केला जाईल. या सूचनेकडे विशेष लक्ष द्यायचंय. पहिल्या मॅचचा विचार केला तर आजच्या दिवसातील पहिला सामना जो दुसऱ्या फेरीचा खेळवला गेला, कारण 2 संघ जे या स्पर्धेमध्ये उपलब्ध झाले नाहीत, त्यामुळं आयोजकांनी निर्णय घेतला की दुसऱ्या फेरीचा सामना खेळवला जाईल, ज्यामध्ये सनम कुमार पायगाव संघावरती विजय प्राप्त केला. तो अर्थातच पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी संघानं. इथून मात्र जर पाहिला तर पहिला सामना झाल्यानंतर दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय, तो पहिल्या फेरीचा असणार आहे. एका बाजूला पाये आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलात तर टिवरी स्पोर्ट्स टिवरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जरीमरी पाये. मॅचला होईल सुरुवात. वन ऑफ द लिजेंड क्रिकेटर प्रताप भोईर यांना तुम्ही पाहू शकता इन फ्रेम. त्याच्या साथीनं प्रसाद भुते आणि समस्त युवा खेळाडू टिवरीचे. असा एक समतोल संघ बांधलाय प्रताप भोईरनं. आपल्या एक्सपिरियन्स सोबतच नव्या दमाच्या काही खेळाडूंना इन केल्यात. अजूनही आपण प्रतीक्षेमध्ये आहोत की सामन्याला सुरुवात होत नाहीये. चला, जरीमरी पाये आपले बॅटर पाठवून द्यायचे आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याकरिता जरीमरी पाये संघ दाखल होतोय. मॅचचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये पहिली फलंदाजी करणारा संघ विजयी झाला होता. दुसऱ्या मॅचला सुरुवात होते, नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतलाय, परंतु इथून हा निर्णय कितपत योग्य कितपत अयोग्य हे मात्र ठरवावं लागणार आहे गोलंदाजांना, ते अर्थातच टिवरी संघाच्या. डीका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता. चला, सामन्याला होती सुरुवात. फलंदाजी करण्याकरिता आघाडीचे 2 बॅटर पाये संघाचे. स्ट्रायकर एंडकडे मुक्तेश आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकर एंडकडे नितीन पाटील या आघाडीचे 2 बॅटर दाखल झाल्यात. तर ॲज युजल प्रताप भोईरनं आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. लेट्स प्ले इशारा देतात पंच विशाल नाईक सर. पहिला चेंडू प्रताप भोईरचा, लास्ट आर्म अराउंड दी विकेट. पहिला चेंडू या स्टँड वरती, विकेटचं पतन पहिल्या चेंडूवरती, गडीबाद.
थँक्यू. जर तुम्ही या चेंडूचा रिपीट टेलिकास्ट पाहिलात ना तर प्रताप भोईर अगदी वेगाने आले आणि मुक्तेशला वाटलं की वेगाने चेंडू येईल माझ्यापर्यंत, परंतु चेंडूची गती जी आहे ती कमी केली, परंतु अचूकता मात्र कायम ठेवली. यष्ट्यांवरती येऊन आदळला चेंडू. प्रकाशला मात्र यष्ट्यांच्या मागे काही काम करावंच लागलं नाही. माघारी परतला तो फलंदाज मुक्तेश. विकेटचं पतन. मुक्तेश माघारी परतल्यानंतर न्यू बॅटर इन झाले. तर प्रणय मुकादम फलंदाजी करण्याकरिता. प्रणय त्याच्या विपक्षामध्ये प्रताप. पहिला चेंडू इनसाइड आउट, क्लासिकल स्ट्रोक, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू थोडासा अडला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस मात्र पूर्ण फेकी खराब, परंतु बॅकअप चांगला आहे, त्यामुळे धावा मिळतील 2 प्रणय मुकादमला. खातं उघडलं जाईल प्रणयचं सोबतच जरीमरी पाय संघाचं. धावपलकावरती धावांचा श्री गणेश होत असताना पाय संघाचा पाहायला मिळेल. 2 धावांनी धावपलकावरती धावांचा श्री गणेश आपण पाहतोय. चांगला फटका जर पाहिला तर प्रतापच्या पूर्णपणे चेंडूचा अगदी उपयुक्त असा फायदा आपल्या संघाकरिता केला प्रणय मुकादमनं. पुन्हा एकदा प्रणय सज्ज होतोय स्ट्रायकर रेनकडे. यावेळेस अगोदर शफल झाले, चांगल्या पद्धतीने लिफ्ट केलाय चेंडूला. डीप मध्ये प्रसाद भुते चुकी करतोय, त्यामुळे दुसऱ्या धावेची संधी. दुहेरी धावेने धावपलक वधारला जात आहे. धावपलक पोचतंय 4 या आकड्यावरती. चांगली सुरुवात प्रणय आल्यावल्या आपल्या बॅटची दमखम दाखवत असताना पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली या 2 चेंडूवरती. पहिला चेंडू चांगला हाताळला प्रतापनं. यावेळेचा चेंडू इनसाइड आउट. वाह, जबरदस्त, देखणा, दर्जेदार, दमदार पंच दाखवतायत. हा आलाय षटकार. क्या बात आहे. प्रणय मुकादमकडे जर पाहिलात ना तर क्रिस गेलची आठवण येणार तुम्हाला मैदानामध्ये पाहिल्यानंतर. कारण ज्या पद्धतीनं सीपीएलच्या अनेक सामन्यामध्ये आपण क्रिस गेलला विथ सनग्लासेस बॅटिंग करताना पाहिलंय, त्या पद्धतीनं प्रणय मुकादम फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. अगदी डोळ्यांवरती काळे भोर सनग्लासेस परिधान करून तो अप्रतिम फलंदाजी डोळ्यांची पारणं फेडतोय. गती कमी केली, ओळखलं, परंतु फटका फसला. यावेळेस चूक करणार नाही या प्रसाद. परतावा लागेल यावेळेस प्रणयला. विकेटचं पतन. थँक्यू डीज मास्टर. प्रणय कुठेतरी वरचढ ठरत असताना प्रसादनं पुन्हा माफ करा प्रतापनं पुन्हा एकदा आपला प्रताप दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. ऐन वेळेला जर पाहिलात तर मुकादमला थांबवण्याचं काम त्यानं केलं. नव्यानं बॅटर इन झाल्यात यज्ञेश मुकादम. पहिला चेंडू प्रतापच्या नावावरती राहिल्यानंतर पुढच्या 3 चेंडूवरती 10 धावा जमवल्या प्रणय मुकादमनं, परंतु चौथ्या चेंडूवरती त्याचा खेळ थांबवला प्रतापनं. शेवटचा अखेरचा 1 चेंडू टाकण्याकरिता तो पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस मात्र यज्ञेश मुकादम स्ट्रायकरकडे पाहायला मिळतोय. जरीमरे पाय संघाचा हा फलंदाज. अड नंबर 4 पुन्हा एकदा प्रताप. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. खराब डिरेक्शन झालं जरूर होतं, परंतु कॉलिंग तेवढंच जुळलं नाही. ऐन वेळेला थांबवलं यज्ञेशनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. यावेळेस मात्र समतोल खेळ मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मंडेटरी पॉवर प्लेचा खेळ पहिला संपल्यानंतर दुसऱ्या मंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर गोलंदाज जितू पाटीलला आमंत्रित केले कर्णधारानं. यष्ट्यांच्या मागे प्रकाशला तुम्ही पाहताय गेली कित्येक वर्ष याच पद्धतीचे यष्टीरक्षण त्यांना आपल्या टिवरे संघाकरिता दाखवलंय. डीप मध्ये 3 खेळाडू यावेळेस मात्र तैनात झालेत.
स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड अगदी बरोबर खेळपट्टीला खेटून प्रताप भोईर लॉंगॉनवरती गेलेत. वाईडिश लॉंगॉन अर्थात काऊ कॉर्नरवरती एक खेळाडू आणि एक खेळाडू स्क्वेअर लेग वरती यावेळेस मात्र तैनात असेल. 3 खेळाडू डीप मध्ये. जितूचा पहिला चेंडू बॅटची कडा. 1 धाव निश्चित मिळेल. फेकी करण्यामध्ये जी दिरंगाई गेली त्याचा फायदा लगेचच उचलला यज्ञेशनं. चांगलं कॉलिंग यावेळेस मात्र पाहायला मिळालं. 1 धाव सोरली जाईल. पहिली धाव खात्यावरती जाईल मी म्हणेन नितीन पाटीलच्या. केवळ 1 चेंडू आतापर्यंत त्यानं फेस केला परंतु त्यावर चेंडूवरती देखील केवळ 1च धाव त्याला प्राप्त करता आली आहे. धावफलक जर पाहिलात तर 11 धावांवरती 2 बाद 11. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना उशिरानं जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले आहेत त्यांच्या माहिती करता प्रथम फलंदाजी करतोय जरीमरी पाय. यावेळेचा चेंडू शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. टिवरीच्या जितूला चांगलं माहिती आहे की आता सध्याच्या घडीला आमच्या परिसरात देखील जमिनीचा भाव जो आहे तो गगनाला भेटला आहे त्यामुळे जागा बनू दिली नाहीये त्याने बॅटरला. डॉट बॉलची सांगता. यज्ञेश मुकादम आतापर्यंत जर पाहिला तर 2 चेंडू फेस केले आहेत आणि दोन्ही चेंडू आतापर्यंत त्याचे निर्धाव राहिले आहेत. यावेळेचा चेंडू खडे खडे मल्टीट. कही पे निगाहे कही पे निशाणा. अगोदरच बॅटचा फेस क्लोज केला त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल जो पाहायला मिळतोय यज्ञेश मुकादमच्या विपक्षामध्ये. जितू पाटील वरचढ ठरलाय. बॉलच्या लाईनवरती खेळत नाहीयेत. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करतायत. डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं इथं मात्र कमालीचं उपयुक्त. यावेळेस थांबणार नाहीयेत. फेकून दिलाय चेंडू परंतु प्रताप भोईर पहा काय जबरदस्त झेल खाली आल्यात. अप्रतिम झेल कंप्लीट केलाय. परतावं लागेल यज्ञेशला. विकेटचं पतन. थँक्यू. रिप्लाय पहा. जर तुम्ही रिप्लाय मध्ये पाहिलात ना तर नीट क्लीन अँड काम झेल कंप्लीट केलाय तो अर्थातच प्रताप भोईरनं. अगदी शांत राहिले. चेंडू आपल्यापर्यंत येऊ दिलं. जवळजवळ यज्ञेश मुकादमला वाटलं की मी चेंडू बाहेर फेकलाय परंतु बाहेर गेलेला चेंडू अगदी शांतपणे खेचून आणला. नितीन मस्तान न्यू बॅटर इन झाले आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका बसलाय. बॅक टू बॅक दुसरा झेल कंप्लीट करण्याची संधी. जितू स्वतः झेलच्या खाली. पुन्हा एकदा विकेटचं पतन. नितीन आला नितीन गेला. विकेटचं पतन. थँक्यू डीचे मास्टर. यावेळेस मात्र जर पाहिलात तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जितू पाटीलची. आतापर्यंत जर जितूचा विचार केलात तर ऑन हॅट्रिक घेऊन तो पोहोचलाय. 5 चेंडूमध्ये केवळ 1 धाव त्यानं घरची घातली आहे आणि पांजू स्पोर्टच्या या 35व्या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक संपादित करण्याचा तो पहिला गोलंदाज होणार का हे मात्र नक्की पाहायला मिळतोय. उत्कर्ष न्यू बॅटर इन झाल्यात. जितूचा चेंडू उत्कर्ष करिता. अकुटप्पाचा चेंडू शॉर्ट आर्म जॅब. वो व्हॉट अ स्ट्रोक. पॅरलल स्ट्रोक. सीमा पार येतोय षटकार. निश्चित 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. असं वाटत होतं की जितूचं हे षटक कुठेतरी उपयुक्त ठरतंय परंतु ऐन वेळेला आलेल्या बॅटर उत्कर्षनं काय तडाखा दिला. पहिल्या चेंडूला फेकून दिलं आणि सोपं नव्हतं काम. कारण जर पाहिलात तर ऑन हॅट्रिक होते जितू आणि हॅट्रिकचा हा चेंडू अशा पद्धतीने खेळून काढणं सोपं काम नाहीये परंतु अजिबात दडपण घेतलं नाहीये. सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहिलात तर पंजाब संघाची जशी अवस्था आहे. सुरुवातीला पंजाब संघ IPL मध्ये जर पाहताय तर वरचे 5 ते 6 खेळाडू अगदी आपल्या बॅट मधून नाराज करतात प्रेक्षकांना परंतु खालच्या क्रमांकावरती खेळत असताना
जर पाहिलात शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा या दोन बॅटर्सनं ज्या पद्धतीने इम्प्रेस केलंय त्या पद्धतीचं इम्प्रेशन यावेळेस मात्र आल्या आल्या दाखवलंय बॅटर उत्कर्षनं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 8.50च्या सरासरीनं 4 बाद 17 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. प्रताप भोईरनं पुन्हा एकदा स्वतःवरती विश्वास दाखवलाय. नितीन पाटील जो आघाडीला आलाय अजूनही शाबूत आहे. यावेळेचा चेंडू गती परिवर्तन करून टाकला होता. पुन्हा एकदा आपल्या बॅटरला फसवलंय आपल्या जाळ्यामध्ये. झेलखाली खेळाडू सहज साधा सोपा झेल कंप्लीट करतोय. आणखी एका विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. येस, नक्कीच राडा चालू आहे, परंतु आज कुठे तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रताप भोईरनं आतापर्यंत जर पाहिलात तर आपल्या कोट्यातील तिसरा फलंदाज बाद केलाय. वैयक्तिक 3 फलंदाज त्याने आतापर्यंत बाद केलेत. यावेळेस मात्र वेट अँड वॉचचा फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगानं झेलच्या दिशेनं. असं वाटत होतं की झेल कंप्लीट केला जाईल, परंतु झेल धरणीला दान झालाय. 2 धावा इथे मात्र निश्चित पूर्ण होतील. तिसरीचा प्रयत्न नाही आहे, थांबवलंय. चांगलं कॉलिंग. दुहेरी धावेने धावपलक वधारला जाते. धावपलक जर पाहिलं तर या 2 धावेनिशी जाऊन पोहोचतंय 19 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना न्यू बॅटर इन झालेत. निखिल चांगला फटका खेळला, थांबले. पाहिलं की चेंडू हळूवार पद्धतीने येतोय, परंतु जो फटका लॉंग लेग कडे जायला पाहिजे होता तो फटका स्क्वेअर लेग कडे गेला, त्यामुळे तो जवळजवळ फसला होता. पुन्हा एकदा गती परिवर्तन, परंतु काय जबरदस्त हेलिकॉप्टर उडवलंय. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, परंतु पुन्हा एकदा तो 2 धावा थांबू शकणार नाहीये. चांगली बॅटिंग. आतापर्यंत पायाचा येणारा प्रत्येक फलंदाज गडी बाद झाल्यानंतर देखील थांबत नाहीये. धावा बनवण्याचा हा जो त्यांचा प्रयत्न आहे ना, अगदी गौरवास्पद कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये दडपणाला पूर्णपणे झुगारून देत आहेत. चांगली फलंदाजी आतापर्यंत निखिलची. यावेळेचा चेंडू वेगवान. प्रताप भोईरनं ओळखलं की आपल्या गती परिवर्तनाला चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय निखिल, परंतु प्रताप भोईर देखील हे सोपं नाव नाहीये मित्रांनो. गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये उन्हाळे पावसाळे लिलया पेलले आहेत प्रतापनं, आणि तो प्रताप मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन, परंतु कितपत योग्य आहे. चेंडू पंचांच्या इशाऱ्याकडे वाट पाहतोय आम्ही. यस, पंजा खुल्लाय. अर्थातच बाईची ही धाव धावपलकावरती एकदा वधारतीय. धावपलक जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना मैदानाच्या आतमध्ये शांतता कायम आहे, कारण प्रताप भोईरनं हात खोलू दिले नाहीयेत. जर पाहिलं प्रणय मुकादमचा अपवाद वगळता प्रतापच्या विरोधामध्ये मोठा फटका आलेला नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन, पुन्हा एकदा डॉट बॉल, आणि यावेळेस मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाकडे नजर टाकलीत तर धावा झाल्यात 7.35च्या सरासरीनं 22. शेवटच्या हाणामारीची 2 षटकं शिल्लक असताना कर्णधार कोणाकडे चेंडू देतात ते देखील महत्वाचं आहे. परंतु पुन्हा एकदा चला आठवण करून देऊयात, नाणेफेकीसाठी पांजू स्पोर्ट्स पांजू घरच्या मैदानावरती 2 हात करण्याकरिता सज्ज होईल. तो अर्थातच ससू नवघर संघासमोर. तर चला ससू नवघर कर्णधार आणि पांजू स्पोर्ट्स पांजू कर्णधार आपण दोघांनी सज्ज राहायचंय. प्रसाद भूते गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. गेली काही वर्ष टिवरी गावामध्ये स्थायिक झाल्यानंतर आपला खेळ दाखवत असताना प्रसाद आपण प्रताप भोईरच्या साथीनं पाहिलाय. एक अनुभवी खेळाडू आणि एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तो प्रसाद भूते. गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू सोडला, वेल लेफ्ट केला. वाह, निखिलचं कौतुक करावं लागेल. मला वाटतं अगदी 17-18 वर्षाचा असेल, परंतु क्रिकेटमधली जाण आहे त्याच्याकडे, ती प्रचंड मोठी आहे. यस, आम्हाला दाखवतात त्यांचे पाठीराखे की केवळ 16 वर्षाचा आहे निखिल, परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याने 3 ते 4 चेंडू फेस केलेत ना, कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याचा राहिलाय. पुन्हा एकदा प्रसाद सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर भन्नाट वेगानं यष्टीरक्षक
प्रकाशच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय. डॉट बॉलची सांगता धावफलकावरती 23 धावा. ओ हो क्या बात आहे. सामना चालू आहे टिवरी आणि वन ऑफ द लिजंड पंच परशुराम पाटील सर यांचं मात्र शुभागमन झालंय. वेलकम सर, स्वागत आहे. यावेळेस मात्र क्या बात आहे. आयदर नोज और आयदर टोज वाली गोलंदाजी, नाकाला सुगंध देत यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हाता विसावलाय. आणखीन एक डॉट बॉल. ज्या पद्धतीने खेळ चालला आपण त्यावरती चर्चा करूया. इथून जी धावसंख्या अपेक्षित म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर वाटलं होतं थोडंसं पुढे जाईल. एक षटकार आला होता 10च्या सरीसरीने तुम्हाला पुढे जायचं होतं, कदाचित तिथे थोडंसं कमी पडलं आतापर्यंत, पण अजून वेळ गेलेली नाहीये. लेगबाईचा इशारा होतोय. अजून तुमच्या बात्यामध्ये जर पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. 9 चेंडूमध्ये किमान अजून एक 20-22 धावा चॅलेंजिंग टोटल या मैदानावरती होऊ शकेल अशा वेळेला. येस डेफिनेटली 5 षटकांमध्ये तुम्हाला 45-50 धावा या मैदानावरती उपयुक्त आहेत, परंतु त्या धावा होऊन देतील का? प्रसाद भुते मात्र तो प्रयत्न सातत्यानं हाणून पाडतोय. अगदी योग्य ठिकाणावरती पिचिंग आणि पिचिंग झाल्यानंतर चेंडू ज्या पद्धतीने उसळी घेतोय ना, वाखाणण्याजोगं काम आतापर्यंत प्रसाद भुतेचं राहिलंय. 5ही चेंडूंचा विचार करता आतापर्यंत तुम्ही पाहिलात ना, एक वाईड वगळता म्हणजे 4 लिगल डिलिव्हरीमध्ये 4ही चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप त्यानं हाताळलं. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॅटची कडा घेऊन चाललाय. चेंडू मागच्या बाजूने लॉंग स्टॉप मध्ये जाऊन चेंडू अडवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा केवळ एकच धाव. आतापर्यंत 5 लिगल बॉल हाताळलेत प्रसाद भुतेनं आणि धावा खर्ची गेल्यात त्या 3. कन्सिस्टन्सी आहे म्हणजे महत्वाचा काय टप्पा व्यवस्थित राखलाय. जसा तुम्ही उल्लेख देखील केला, ऑफ स्टंपच्या बाहेर कायम विकेट टेकिंग नाही तर मला तो थोडासा धावा रोखायचे आहेत याच उद्देशाने गोलंदाजी चालले प्रसादची. स्विच इट कनेक्ट नाही झालाय. चेंडू खेळायचा होता कव्हरच्या डोक्यावरनं, चेंडू गेला चालला लॉंग ऑफच्या दिशेनं. 2 धावा चेंडूवरती. पूर्ण 4 षटकांचा खेळ संपत असताना धावा आहेत धाबागावरती 27-27. 27 आपण चर्चा करतोय 40च्या पारची 45च्या जवळची, तिथपर्यंत पोहोचेल का तेही पाहूया. 2 टीम कॅप्टन बी रेडी राहा टॉससाठी. तोपर्यंत एक धून ऐकूया, संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने येऊया. थँक्यू. शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रकाश, जसा तुम्ही प्रतापचा उल्लेख केला तसा प्रकाश आहे. हे 2 असे खेळाडू जे कित्येक वर्ष आपण पाहिले या टीम कडे खेळताना. शेवटचं षटक प्रकाश सज्ज होते. प्रकाश गोलंदाजी मार्कवरती. अकुटप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ जाप करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेनं. 1 पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न यावेळेस मात्र थांबावं लागेल, कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं दुसरीचा प्रयत्न मुळी क्षेत्ररक्षकानं तो होऊ दिलाच नाही. कारण इथून धाव घेणं थोडंसं रिस्क राहिली असती, कारण ऑलरेडी 5 खेळाडू जे आहेत ते तंबूच्या आसऱ्याला विसावले. परंतु निखिल जो केवळ 16 वर्षाचा आहे त्यानं फलंदाजीमध्ये जी चुणूक दाखवली आहे, येणारं भवितव्य त्याचं क्रिकेटमध्ये उज्ज्वल आहे. ओ यावेळेस मात्र जास्त उसळी घेतली आहे का पंच काय सांगतील याकडे देखील लक्ष आहे. 1 बाउन्सचा इशारा. पुनश्च एकदा जास्त शफल होऊन लॉंग लेग कडे खेळण्याचा प्रयत्न निखिलला. डॉट बॉल इथं मात्र सहन करावा लागणार आहे. 4 चेंडूचा आपण एका बाजूने सांगितलं 45 पर्यंत, पण टिवरी संघ काय विचार करणार? त्या संघाचा विचार चाललाय बाबा या स्पर्धेचं 35वं वर्ष आहे, मग आपल्याला प्रतिस्पर्धेला 35च्या आत रोखायचं आहे, त्याच्या पार नाही जाऊन द्यायचं आहे. धाबा दाबलकावरती 28 आहेत, त्या 35च्या पुढे नाही जाऊन द्यायचे आहे. जमलंच तर 32-33 वर ते गाडी प्रतिस्पर्धेची रोखायची आहेत आणि तोच प्रयत्न टिवरीचा चाललाय. घ्यायचा होता शपल शपल शपल, पण इतकं शुभ शगाळू केला तुम्ही. अगोदर शपल झाला त्याच्यामुळे गोलंदाजाला एक तुम्ही मेसेज दिला, कळलं त्यांना की तुम्ही शपल होतात, मग त्याने टप्पा थोडंसं आपण फॉलो केलं. तुम्हाला 3 निर्धाव चेंडू राघोबरच्या हाताळ्यात प्रकाशनं. निश्चित आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा. 3ही चेंडूंचा विचार केला तर 3ही चेंडूचे टप्पे आणि गती वेगवेगळी. पुन्हा एकदा गती परिवर्तन. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने खोदून काढला, डीप मध्ये चालला चेंडू लॉंग ऑन कडे, जमिनीला घरंगळत. प्रताप पुन्हा एकदा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा निश्चित थांबू शकणार नाहीयेत. तिसरीचा प्रयत्न यावेळेस मात्र परतावं लागेल. आणखी एका विकेटचं पतन.
थँक्यू. इनिंग मधला शेवटचा चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. धावा आहे धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 30 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असताना नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. तन्मय भुरे. बघूया शेवटच्या चेंडूवरती एक षटकार त्या 35च्या पार जाईल का. प्रयत्न तोच आहे टीम टिवरीचा त्या 35च्या आत रोखायचा. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रकाशची आपण पाहिले की तिथे संधी नाही दिली मोठ्या फटकेकडे. शेवटचा चेंडू आई थोडासा वेगामध्ये बदल केला होता. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. तो प्रयत्न होता 35च्या आत थांबवायचा. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे 31 धावांचं लक्ष समोर ठेवल्या टिवरीच्या संघासमोर. नाणेफेकीचा कौल टॉस केला जाईल. 2 टीम कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. तर चला ससूनगर संघाचा कर्णधार दाखल झालाय. चला पांजू स्पोर्ट्स पांजू आपला कर्णधार पाठवा. सर एक माफक आव्हान 30 चेंडू आणि जवळजवळ 32 धावांचं आव्हान, 31 धावांचं आव्हान म्हणजे 1 धाव ही वरती आहे. परंतु क्रिकेटमध्ये कोणत्याही आव्हानाला तुम्ही छोटं आव्हान किंवा मोठं आव्हान कधीच संबोधूच शकत नाहीये. बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लोरीज अँड अनसर्टनिटीज. क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेचा खेळ. कधी रंग आणि रूप बदलेल कोणालाही सांगता येत नाहीये. फक्त एकच गोष्ट म्हणजे तुमचीच गोष्ट थोडीशी पुढे नेईल दिपेची. आता एक संघ जो डगआउट मध्ये चाललाय त्याचा आत्मविश्वास आणि जो डगआउट मधून बाहेर आलाय ना त्याचा आत्मविश्वास, त्याची लढाई आहे. एकाला वाटते की बाबा आपण प्रतिस्पर्धेला बरोबर थांबवलंय आणि एकाला वाटायला हवं आपण धावा केल्यात, या धावा रोखू शकतात. या दोन गोष्टीचा विचार जसा तुम्ही अनसर्टिटीचा आणि तिचा उल्लेख केला ना त्याच्यावरती हे दोन क्षण आहेत. एक डगआउट मध्ये जातोय, डगआउटच्या बाहेर फिल्डिंगसाठी येतोय. त्या फिल्डिंगसाठी येत असताना तुम्ही केलेला विचार, तुमची देहबोली, तुमचा माइंडसेट या सर्व गोष्टी महत्वाच्या असणार आहे. छोटा मोठं होणार पण तसा खेळ तुम्हाला करावा लागणार आहे. तर त्यावरती चर्चा होईल, टॉसवरती चर्चा होईल, त्यानंतरचा मॅच पांजू स्पोर्ट पांजू ससूनगर टीम या दोन संघादरम्यान होणारा मॅच यावरती चर्चा होईल. पण तुर्तास आमचे डीजे रेडी आहेत एक संगीत ऐकवण्यासाठी, एक धून ऐकवण्यासाठी. एक ऐकूया डीजे वरती संगीत आणि येऊया मॅचच्या दिशा. चला दोन कर्णधार आमच्या सोबत दाखल झालेत. एका बाजूला ससूनगर संघाचा कर्णधार
चला कॅप्टन. टॉस तुमच्याकडे दिला कॉइन. घेतला घेतला. चला 5 षटकांची लढत. चला 5 षटकांची लढत. येस कुमार नाणेफेक. अच्छा माझ्या हातचे. क्या बात आहे. एक चांगला योग. पांजू ग्रामस्थ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पांजू स्पोर्ट्स. पांजू कोण कॉल करते. येस पायगावचा माफ करा ससनवगरचा कर्णधार कॉल करतोय. पांजू स्पोर्ट्स इज दी कॉल अँड पांजू ग्रामस्थ इट इज. नाणेफेक जिंकले. पियुष निर्णय काय असणार आहे. फिल्डिंग घरच्या मैदानावरती आणि घरची मानाची स्पर्धा. आज काय वेगळं दडपण. काय तसं दर्पण नाही आहे. खेळू आम्ही. आमचा चांगला खेळ आहे तो खेळू आम्ही. निश्चित किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी 30-35 पर्यंत. शुभेच्छा असतील आपल्या. ससनवगर एका मानाच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आयोजकांनी दिली आहे. काय सांगाल संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि निर्णय आपल्या बाजूने आहे की विपक्षामध्ये. चांगलाच निर्णय. एकंदरीत मैदानाचा विचार करता किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 50+. शुभेच्छा असतील आपणास देखील कारण मॅच थांबली आहे. मॅचला सुरुवात करूयात. पंच मैदानामध्ये सज्ज आहेत. तर टॉस बॉक्स मधून न्यूज जर पाहिलीत तर नाणेफेक जिंकले पांजू स्पोर्ट्स पांजूनी आणि त्यांनी सांगितले आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार आहोत. धन्यवाद दिव्यजी म्हणी. चला मॅच होते सुरुवात. 31 धावांचा बाटला. पहिला चेंडूला पूल पॉवरफुल लॉंग लाईन बॉन्ड लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती षटकार. थँक्यू. म्हणून मी दिपेशी एका गोष्टीचा उल्लेख केला होता माइंडसेटचा. बघा दोन्ही संघ काय विचार करतात याच्यावरती त्यांची देहबोली, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे उंचावलेले खांदे, झुकलेले खांदे या सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि तेच पाहिलं होतं. ओ चेंडू पुन्हा एकदा हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पहिला आलाय षटकार, त्यानंतर आलाय विकेट. एक षटकार त्यानंतर विकेट. गडी बाद. थँक्यू. नितीनला लाभला यश. नितीनच्या दुसऱ्या चेंडूवरती प्रसाद बाद झाल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात प्रकाश आलेत. प्रसाद बाद झाल्यानंतर प्रकाश ही टीमच तशी आहेत. प्रकाश, प्रसाद, प्रताप 3 महत्वाचे बाकीचे खेळाडू आहेत पण या 3 प्रवरती त्यांचे प्रयत्नही आहेत. म्हणून प्रसाद, प्रकाश, प्रताप. हवे चेंडू खेळलाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रकाश हे बाद झाला. मॅच मध्ये टर्न अराउंड येईल न येईल, ट्विस्ट येईल, कलाटणी येईल, त्याबरोबर एक गाणी येईल. गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया. थँक्यू डीजे मास्टर. मॅचचा रिझल्ट काय असेल हे निश्चित सांगता येत नाही परंतु ट्विस्ट नक्की निर्माण झाला. या लगातारच्या 2 विकेट्स नंतर थोड्याशा असा पल्लवीत झाल्या. इथून मात्र पायी संघाला देखील थोडासा खेळ जिवंत ठेवल्याची एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे. परंतु सर मैदानामध्ये जर पाहिलं ना तर जरीमरी पायी संघाचा विचार केला तुम्ही पहा अगदी जास्त तुमच्याकडे एक्सपिरियन्स खेळाडू नाही आहेत. मला वाटते मैदानाच्या आतमध्ये कमीत कमी 7 ते 8 खेळाडू हे 17-18 वर्षाचे आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटमध्ये भवितव्य या युवकांचं उज्ज्वल असणार आहे. परंतु मी या युवकांना निश्चितच सांगेन मित्रांनो क्रिकेट
हा एक आपल्या आवडीचा मनोरंजनाचा खेळ आहे, परंतु महत्वाचा भाग आपल्या जीवनाचा शिक्षण आहे. त्यामुळे शिक्षणाकडे देखील आपण आवर्जून अगदी जवळून पाहिलं पाहिजे. महत्वाचं जास्त योग्य पद्धतीने नक्कीच आपण विश्लेषण केलंय. हॅट्रिकच्या मोक्यावरती आहेत, नावही त्याचं नितीन आहे. तीन फलंदाज बाद करतोय का नाहीये. नितीन अटॅक करत होता, पण पहिल्या चेंडूवरती काउंटर अटॅक सूरजचा. चेंडू गेला सीमारेषा बॉन्डलाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. नक्की अरे दीपेजी, एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला. खेळा पण शिका. शिकाल तर आजच्या युगामध्ये टिकाल असं म्हणावं लागेल. शिक्षण पण महत्वाचे आहे, आणि तुम्ही जर शिक्षण घेतलं तर खेळायची संधी मिळेल ना. एखाद्या क्लबकडनं युनिव्हर्सिटी क्रिकेटही तुम्ही खेळू शकता, कॉलेजकडनं खेळू शकता, किंवा एखादा स्पोर्ट ओरिएंटेड जॉब ही तुम्हाला खेळण्याची संधी देऊ शकेल. त्याच्यामुळे शिक्षण फार महत्वाचं आहे. निश्चितच पुन्हा एकदा यावेळेस तयार झालाय गोलंदाज. हो, मोठा फटका हवे बरोबर चाललाय, अंतर ही कापेल. लगातारचा दुसरा षटकार. मी म्हणेन नव्याने आलेला बॅटर जर पाहिलात सूरज, तो सांगतोय झुकेगा नाही साला. गोलंदाज जरी हॅट्रिक वरती असला तरी मी माझा दमखम दाखवणार, आणि दाखवणार नव्हे तर त्याने दाखवलाय. गोलंदाज या अगोदरच्या 2 चेंडूपूर्वी विकेट हॅट्रिक वरती होता, आता सूरज पहा षटकाराच्या हॅट्रिक वरती येऊन ठेपलाय. म्हणजे एक सूर्य जो आपल्या डोक्यावरती तळपतोय आणि एक मैदानावरती सूरज असं म्हणूया. त्याने पाहिलं मागे काय घडलं माहिती नाही, मला खेळायचं आहे, मोठे फटके खेळायचे. 2 षटकार त्याच्या बॅट बंद आल्यात. 6-6. अजून एक टप्प्याचा चेंडू होता. 6-6 अँड अगेन 4. 6-6-4. 3 चांगले फटके खेळल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 विकेट आले. 22 धावाही धावफलकावरती आल्यात. एक धून ऐकूया, आणि या अजून 9 धावांचा बाटला करायचा आहे, त्यावेळेला पुन्हा एक देऊया. थँक्यू. म्हणून मी तुम्ही ज्या वेळेला विचारलं होतं की काय या धावसंख्या रोखल्या जातील न जातील, त्यावेळेला माइंडसेटचा उल्लेख केला होता. बघा, टीम तुम्ही काय विचार करून मैदानावरती आलात ते महत्वाचं आहे. इथे 2 विकेट गेल्यानंतर सूरजचा काय विचार होता, आम्ही 31चा पाठला करतोय का 61चा, आम्हाला माहिती नाही. पण आक्रमण करणं, आक्रमक खेळणं, अटॅकिंग खेळणं, प्रतिस्पर्ध्यावरती वर्चस्व गाजवणं, हाच आमचा खेळ आहे. तेच मागच्या 3 फटक्यांना सूरजने दाखवून दिले. डेफिनेटली खऱ्या अर्थानं एक महत्वाचा मुद्दा इथून आपल्याला देखील समोर येईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुशांत. पहिला चेंडू गती परिवर्तन करून हाताळला होता, बॅटची कडा घेऊन चेंडू मागे चाललाय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर सूरज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर यांकडे येईल. ज्या सूरजने आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत आणि धावा बनवल्यात त्या 16. 3 चेंडू होते, म्हणजे 2 षटकार 1 चौकार. आणि ते कधी रोखले, ज्याच्या वेळेला अगोदर 2 विकेट आले होते. म्हणून मी म्हटलं होतं हा अटॅक नाही, हा काउंटर अटॅक आहे, हा हल्ला नाहीये. सूरजने केलेला हा प्रति हल्ला आहे. आणि असंच क्रिकेट असतं ना, अटॅक इज द बेस्ट डिफेंड ज्याला म्हटलं जातं, तसंच क्रिकेटचा खेळ चाललाय. थोडासा टॉस्टअप होता, टॉस्टअप डिलिव्हर होता. ललच्या गेम जसा घेते ना त्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता. निर्धाव चेंडू हाताळलाय सुशांतनं. सुशांतची शरीरयष्टी पाहता एवढं कौशल्य त्याच्या गोलंदाजीमध्ये असेल हे पाहता क्षणी तुम्हाला वाटणार नाहीये. म्हणून म्हणतात ना की कोणत्याही गोष्टीला तुम्ही पाहून निरखू नका, तर अनुभवा आणि तदनंतर तुमचं जे मत आहे ते व्यक्त करा. अशा प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत सुशांतची राहिली. पुन्हा एकदा गती परिवर्तन, परंतु यावेळेस ओळखलं सूरजनं, फेकून दिलाय चेंडूला. आडव्या बॅटनं चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू धाडलाय सीमा पार. सूरजच्या बॅटमधून आणखी एक षटकार. थँक्यू. सूरजचा तोच खेळ चाललाय. 2 धावांनी दूर आहे. 2 धावा अजूनही पाहिजे विजयासाठी, पण 3 षटकार 1 चौकार सूरजचा खेळ. आणि अशा वेळेला भरला ना ज्या गोष्टी दोन्ही अर्थ आहेत. धावांचा पाठलाग इतका नव्हता, पण सूरजने दाखवून दिले, जरी आमची पहिली टॉप ऑर्डर कोसळली तरी मिडल ऑर्डर सक्षम आहे, तयार आहे अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी. आणि तेच दाखवून दिले सूरजच्या बॅटमधनं हा विजयी चौकार.